चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण आज एक नवीन विषय घेत आहोत ज्यामध्ये जे नामांकित कॉलेज आहेत ज्यांचं तालुक्यांमध्ये नाव असतं, मात्र त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाची परिस्थिती हे विद्यार्थ्यांना देखील कधी-कधी त्रास देणारे ठरते, तर त्या ठिकाणच्या काही नियुक्त्या आणि काही मोठे पद देखील कधी-कधी वादग्रस्त ठरतात। असंच एक कॉलेज जे नागपूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं मानलं जातं आणि ज्याचं नाव महत्त्वाचं मानानं घेतलं जातं ते म्हणजे काटोल येथील नबीरा महाविद्यालय। नबीरा महाविद्यालयामध्ये मागच्या काही वर्षांपासून तिथे प्राचार्य असलेले सुनील कुमार नवीन यांचं सध्या प्राचार्यपद देखील वादग्रस्त ठरत आहेत आणि ते वादग्रस्त ठरण्याचं कारण यामागचं आहे की त्यांची जन्मतारीख, त्यांचं नाव हे सर्व यामागचं महत्त्वाचं कारण ठरलं आहे। नबीरा महाविद्यालयामध्ये मागच्या काही दिवसांपासून या वादासोबतच विद्यार्थ्यांच्या देखील अनेक तक्रारी आहेत। या तक्रारींमध्ये प्रामुख्यानं शाळेच्या क्लासरूममध्ये गळती लागणे असेल, अस्वच्छता असेल किंवा पाण्याचे त्या ठिकाणी फिल्टर नसणे, पाण्याची समस्या असणे, अशा पद्धतीमध्ये देखील अनेक विद्यार्थ्यांनी नबीरा महाविद्यालयामध्ये आंदोलन चालवले आहेत आणि त्यामुळे देखील शाळेच्या नावाला कुठेतरी गालबोट लागत आहेत। सोबतच विद्यार्थ्यांचा जो कर्मचारी असतात तिथे त्यांना काही TC असेल किंवा काही दाखले मिळणारे असतील ते देखील त्यांना मिळण्यामध्ये तक्रारी जातात। भरपूरदा त्यांना ताटकळत लांब त्या खिडकीमध्ये देखील उभं राहावं लागतात। अशा पद्धतीचे देखील अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत आणि त्यासाठी देखील त्या ठिकाणचे विद्यार्थी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन देखील करत आहेत। ही देखील एक गंभीर बाब आहे। त्या ठिकाणचे प्राचार्य सुनील कुमार नवीन सर यांचं देखील आता प्राचार्यपद हे वादग्रस्त ठरत आहेत। यामध्ये देखील त्यांची तक्रार ही मुख्यमंत्री, राज्यपाल आणि कुलगुरूपर्यंत देखील गेलेली आहेत आणि नवीन सर यांचं देखील आता मागच्या 2 वर्ष त्यांना एक्सटेन्शन मिळालं होतं प्राचार्यपदावर, मात्र आता देखील त्यांना 3 वर्षाचं पुन्हा एक्सटेन्शन मिळालं आहे। त्यामुळं आता व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्यामधील काय संबंध आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। या तक्रारींमध्ये नेमकं काय आहे ते देखील आपण बघणार आहोत। नौकरिया नावाचा एक विद्यार्थी होता, त्याच ठिकाणी माजी विद्यार्थी आहे, त्याने देखील या पद्धतीच्या तक्रारी केलेल्या होत्या। त्यासोबतच या ज्या सर्व तक्रारी गेलेल्या आहेत त्याचे देखील कागदपत्र हे मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत देखील पोहोचलेले आहेत आणि तेच कागदपत्र आमच्या हाती लागलेले आहेत। त्यानुसारच आम्ही हे बातमी तुमच्यापर्यंत आणत आहोत। डॉक्टर सुनील कुमार नवीन यांचे जवळपास 3 नावं असल्याचं सांगण्यात येत आहेत। काही कागदपत्र जे आहेत, आधार कार्ड वगैरे असेल, त्यांचं मतदार यादीतलं नाव असेल, यानुसार डॉक्टर सुनील कुमार नवीन असं नाव आहे। जन्मदाखल्यावर सुनील विद्यानंद चौधरी अशा पद्धतीचं नाव सांगण्यात येत आहेत। त्याच पद्धतीने त्यांच्या मुलांच्या ज्या काही कागदपत्र आहेत त्याच्यावर सुनील विद्यानंद जयस्वाल अशा पद्धतीचं नाव आहे। परंतु मुख्य मुद्दा जो आहे तो त्यांच्या जन्मतारखेचा आहे, जन्मसालाचा आहे। त्यांचा जन्म हा नेमक्या कोणत्या वर्षातला आहे हे देखील त्या कागदपत्रांनुसार समोर येत आहेत आणि त्याचनुसार त्या कागदपत्रांनुसार ही तक्रार झालेली आहे। त्यांचं जे जन्म प्रमाणपत्र आहेत आणि त्यांची जे TC आहेत त्यामध्ये काही फरक दाखवत आहेत। त्यांची जी TC आहेत त्या TCमध्ये देखील त्यांचं जे जन्मतारीख आहेत ते TCमध्ये 2 वर्षांनी कमी त्यांची जन्मतारीख दाखवलेली आहेत। 29/11/1964 अशी त्यांची TCनुसार जन्मतारीख आहे, जी खोटी आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे। मात्र त्यांची ओरिजिनल जन्मतारीख जर कुठली आहे तर ती 29/11/1962 आहेत। TCमध्ये 64 दाखवलेली आहेत आणि त्यांच्या जन्मदाखला जो आहे त्यामध्ये 62 दाखवलेली आहेत। त्यांचं जे जन्म आहे तो बिहार येथील आहेत आणि बिहारमधलं एक गाव आहेत आणि ते गाव आहे बछोडा, जिल्हा खगारिया हे एक गाव आहेत आणि या ठिकाणचं त्यांचं जन्म आहेत आणि त्यांची जे आहेत हे जन्म प्रमाणपत्र आहेत। या जन्म प्रमाणपत्रावर 1962 असा उल्लेख केलेला आहे, मात्र त्यांच्या TCवर 1964 असा उल्लेख आहे। त्यामुळे यामध्ये जवळपास 2 वर्षाचा त्यांचा फरक दिसून येतो। त्यांची जे 10वीची मार्कशीट आहेत त्यावर देखील एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर येत आहे। त्यांची जे 10वी आहे ते 1977 मार्चमध्ये पूर्ण झालेली आहेत। हे त्यांचं 10वीचं प्रमाणपत्र आहे तो उत्तीर्ण झाल्याचं त्यांची मार्कशीट आहेत आणि यामध्ये 1977 अशी त्यांचं 10वी उत्तीर्णचं साल दाखवलं आहे, मार्च 1977। यानुसार जर का आपण 1964चा जन्म प्रमाणपत्र जर बघितलं आणि 1977 जर हे बघितलं तर ते त्यांचं 10वी हे फक्त 13व्या वर्षी ते 10वी पास झाले असं ते गणित लागतं आणि ते जर का पहिल्या वर्गात कोणत्या वर्षी गेले असेल तर ते 2 वर्ष 3 महिन्याची असतानाच पहिल्या वर्षी ते पहिल्या वर्गात गेले का
असा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. कारण जनरली 5 ते 6व्या वर्षी एका विद्यार्थ्याचं हे पहिल्या वर्गामध्ये नाव जात असतं, त्याला पहिलीच प्रवेश मिळत असतो. मात्र यांच्या डॉक्युमेंटनुसार आणि जन्म प्रमाणपत्रानुसार, जे जन्म प्रमाणपत्र 1962चं आहेत, त्यानुसार जर का डॉक्टर नवीन यांचं पहिल्या वर्षी ॲडमिशनचं बघितलं तर ते आणि TC जर बघितली 1964, तर त्याच्यानुसार 2 वर्ष 3 महिन्याचे असतानाच त्यांना पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला का आणि ते 13 वर्षाचे असताना त्यांचं 10वी पूर्ण झालं का, असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. कारण या ठिकाणी जे सर्व कागदपत्र दिलेले आहेत त्यानुसार येत आहेत. हे सर्व प्रकरण ज्यावेळी उचलण्यात आलं आणि कुलगुरूपर्यंत गेलं, त्यानंतर राज्यपालांकडून पर्यंत गेलेलं आहेत, आता मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील सचिवालयामध्ये हे प्रकरण गेलेलं आहेत. आणि ज्यावेळी या सर्व प्रकरण पुढे येत होतं आणि याच्या तक्रारी व्यवस्थापनाकडे देखील गेल्या, त्यावेळी काही व्यवस्थापनातील काही सदस्यांनी देखील या संदर्भामध्ये एक नोटीस इश्यू केला. आणि यामध्ये शिक्षण प्रसार मंडळाने हा एक जानेवारी महिन्यामध्ये याच वर्षी 6 जानेवारी 2026ला हे एक पत्र आहेत, हे नोटीस आहे, ही नोटीस डॉक्टर नवीन यांना बजावली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही खुलासा करा, की तुमच्या जन्मतारखेबद्दल तुम्ही खुलासा करा आणि ग्रामपंचायतचा दाखला आणि इयत्ता 4थीचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही आम्हाला सादर करा. अशा पत्र जे आहेत ते उपाध्यक्ष निरंजन राऊत आणि सदस्य ॲडव्होकेट दीपक केने यांना पाठवलेलं होतं डॉक्टर नवीन यांना. त्यांनी त्यावर उत्तर देखील दिलं. मात्र त्या उत्तरामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की या अगोदर देखील या पद्धतीची तक्रार आलेली होती. मात्र यापूर्वीच या संदर्भामध्ये 3 सदस्यीय कमिटी ही विद्यापीठामध्ये बसली आणि विद्यापीठामध्ये माझे सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी चेक करण्यात आले. मी सर्व डॉक्युमेंटची पूर्तता त्या ठिकाणी केली आणि सर्व चौकशी अंती त्यांनी डॉक्टर नवीन यांना क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळं आता मला कुठलेही डॉक्युमेंट सादर करण्याची आवश्यकता नाहीत. परंतु जन्मदाखला अजूनही डॉक्टर नवीन यांनी सादर केलेला नाहीत. त्यामुळं व्यवस्थापनाने असं असताना देखील परत व्यवस्थापनाने यावर्षी डॉक्टर नवीन यांना 3 वर्षाची मुदतवाढ पुन्हा दिलेली आहे, एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे आता आणखी 3 वर्ष डॉक्टर नवीन हे त्याच ठिकाणी प्राचार्य पदावर कायम राहणार आहेत. या संदर्भामध्ये आम्ही संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजू देशमुख यांच्याशी देखील बोललेलो आहोत. त्यासोबतच प्राचार्य स्वतः नवीन सर यांच्याशी देखील आम्ही बोललेलो आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याविषयी डॉक्टर राजू देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की डॉक्टर नवीन हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत उत्तमरित्या प्रशासकीय कारभार चालवलेला आहे. सोबतच या प्रकरणाचा आणि आमच्या व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही. हे जे प्रकरण आहेत हे अगोदर ज्यावेळी प्राचार्य पदावर नेमणूक केल्या जाते त्यावेळी विद्यापीठांचा देखील संबंध येतो. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने अगोदर डॉक्युमेंट चेक केले आणि डॉक्टर नवीन यांना क्लीन चिट दिली, त्याच्या आधारावरच डॉक्टर नवीन यांची या ठिकाणी आम्ही प्राचार्यपदी नियुक्ती केलेली आहेत. त्यामुळं आता ही जे कोणाला जर का याविषयी शंका वाटत असेल किंवा आव्हान द्यायचं असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, असं देखील डॉक्टर राजू देशमुख यांनी सांगितलं. सोबतच डॉक्टर नवीन जे प्राचार्य आहेत त्यांच्याशी देखील आम्ही बोललो, त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील या संदर्भामधील असं सांगितलं की हे जे जन्मतारीख आहेत आणि जे जन्म प्रमाणपत्र ज्यांनी कोणी बिहारमधून आणलेलं आहेत आणि ते काढलेलं आहेत ते फेक आहेत, फोर्ज आहेत. त्यामुळं याला कुठलाही आधार नाहीत आणि माझ्यावर जे आरोप लागलेले आहेत ते इतक्या वर्षापासून मी आता काम करत असताना ज्यावेळी माझी नियुक्ती आहेत निवृत्ती होणार आहेत त्यावेळीसच याचा माझ्यावर हा आरोप का लावण्यात येतो असा देखील प्रश्न त्यांनी केला. सोबतच 3 स्तरीय जे त्रिसदस्यीय जी कमिटी बसली होती विद्यापीठामध्ये त्यांनी देखील मला क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळं आता याविषयी जास्त बोलणं माझ्याकडून उचित होणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहेत. यासोबतच त्यांनी याची देखील शंका व्यक्त केली की याविषयी व्यवस्थापनामध्येच काही मतभेद असू शकतात किंवा काही कोणाला माझ्या जाण्यापासून लाभ मिळू शकतो. त्यामुळंच अशा काहीतरी कुरघोड्या करण्याचे हे प्रयत्न आहेत किंवा मला टार्गेट करण्याचे प्रयत्न आहेत असं देखील त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलं आहे. त्यामुळं नबीरा महाविद्यालयामधील हे जे प्राचार्य पद आहेत हे सध्या वादामध्ये आलेलं आहेत आणि ते प्रामुख्यानं जे वादात आलं ते जन्मतारखांमुळं. आणि असं असतानाही व्यवस्थापन त्यांना परत मुदतवाढ का देतात हे देखील एक चिंतेचाच विषय आहे. सोबतच राजू देशमुख यांनी असं देखील म्हटलं आहे की आम्हाला आतापर्यंत जर का कोणी नवीन परत प्राचार्य मिळाला
तर आम्ही डॉक्टर नवीन यांना देखील बाजूला सारून त्यांना नवीन बनवू शकतो. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. सोबतच नबीरा महाविद्यालयामधील जे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत हे देखील महत्त्वाचे आहेत. तेथील विद्यार्थ्यांनी काही माहिती सांगितली आहेत किंवा या अगोदर देखील आंदोलनं त्या ठिकाणी चाललेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि क्लासरूम बंद ठेवण्यात येतात. यामध्ये त्यांनी जे पाणी साचणं असेल वर्गामध्ये जे पावसाची गळती लागणं असेल किंवा पाण्याच्या पिण्याचा टँक नसणे, सोबतच विद्यार्थ्यांना ज्यावेळी फॉर्म भरण्यात येतो बोनाफाईड पाहिजे आहे, TC पाहिजे आहे किंवा प्रवेश प्रक्रिया आहेत, याविषयी त्या विद्यार्थ्यांना अनेकदा रांगेमध्ये राहावं लागतं. त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांची देखील नीट वागणूक मिळत नाहीत, अशा पद्धतीचे काही आरोप देखील विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. त्यामुळं जे एक प्रख्यात आणि नामांकित असलेलं नबीरा महाविद्यालय आता या कारणांमुळं आता एका वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत येत आहेत. आणि हे जे चर्चेत येण्याचं कारण ज्यामुळं प्राचार्यपद हे एक आहेत, विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत या देखील आहेत. त्यामुळे या समस्या आहेत आणि या समस्या देखील पुढे येणं गरजेचं आहेत. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.